रानभाज्या महोत्सव पाहुण्यांचे आगमन लेझिमच्या तालात झालं। त्यानंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर ह्या ठिकाणी भाज्या ज्या मांडण्यात आल्या होत्या, विविध शाळांनी भाज्या मांडल्या होत्या। त्याच्यामध्ये बांबूची भाजी, त्यानंतर करटुले, त्यानंतर चाईचा मोहूर, त्यानंतर आकरीची भाजी, त्यानंतर अनेक अशा भाज्या त्या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या। याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 शाळांनी सहभाग नोंदवला होता। काही शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वतः शाळेतून भाज्या ज्या आहेत ह्या बनवून आणल्या होत्या आणि त्याची चव जी आहे तर आमच्या ॲडव्होकेट चौधरी साहेब यांनी चाखली। त्यानंतर इतर शिक्षक जे तिथं उपस्थित होते त्यांनीसुद्धा त्यांची टेस्ट घेतली। तर खूपच सुंदर ह्या भाज्या विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या होत्या। त्यानंतर अनेक शाळांनी वेगवेगळ्या भाज्या आणल्या होत्या, कंदमुळेसुद्धा आणलेले होते। तर याचं उद्दिष्ट एकच की रानभाज्या ज्या आहेत, रानभाज्यांमधून आपल्याला आरोग्य हे चांगलं कसं राहतं हे दाखवण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे। हा उपक्रम खूपच सुंदर आहे आणि ह्या उपक्रमामध्ये जे सहभागी झाले होते विद्यार्थी त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि आरोग्याला कशा चांगल्या आहेत हे सुद्धा त्यांनी समजून सांगितलं। आणि मग नंतर भाषणं झाली आणि कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यानंतर जे आहे तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपला।